ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता मनुना
माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा कमलनयन हासं गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
कलावज्ञजयोधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिगामोदिवत्रं कलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रुसल्या का काय मागच्या बोला ना झाले रामकृष्ण हरी इकडे रामकृष्ण हरी हे म्हणतील यांचं ऐकल्यानंतर आपण काही बोलायलाच नको ही परिचयाची खरी सुरुवात आहे त्यामुळे पहिला रामकृष्ण हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण आणि संतांच्या मांदी आळीतले महान संत ज्यांची श्रीमंत संत म्हणून सुद्धा ख्याती आहे कारण अनेक वेळा आपण संतांचा परिचय घेतला तर लक्षात येतं संतांचं चरित्र ऐकल्यानंतर लक्षात येतं
आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. आणि खऱ्या अर्थानं अनेक वेळा आपण गरीब संत म्हणून पाहिलं, तसं संत कधीच गरीब नसतात बरं का. संतांनी एवढं धन, आपण किती कोट्यानं धन कमवलं तरी सुद्धा आपल्याला प्राप्त नाही होणार. कारण संतांचं धन हे अमाघरी धन, शब्दांची चरत नाही आणि शब्दांचीच शस्त्र यत्न करू, जे तुमच्या आमच्याकडे अजिबात नसेल. पण संतांचं हे धन आहे. पण त्यातल्या त्यात श्रीमंत संत म्हणून ज्यांचे ख्याते आणि जगाच्या मालकानं ज्यांच्या घरी पाणी भरावं, सोपं नाही बरं का. जगाच्या मालकानं ज्यांच्या घरात सेवा करावी, ज्यांच्या घरी घरची कामं करावी, अशी असणारे महान संत पैठण निवासी श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणांचा गोड असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला विढाला विढाला. आणि अभंगाच्या माध्यमातून श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताकडे मागतात, मागणी करतात. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्हीच सांगितलं श्रीमंत संत म्हणून श्री संत एकनाथ महाराजांचं नाव येतं. मग ज्याच्याकडे ऑलरेडी श्रीमंती आहे त्याला मागण्याची गरज काय? आणि जर मागावं लागत असेल तर तो श्रीमंत काय? बरोबर की नाही? मागावं लागत असेल तर तो श्रीमंत काय? आणि संत जर श्रीमंत असतील तर त्यांना मागण्याची गरज काय? अगदी खरंय. संत मागतात, प्रामुख्यानं आपल्या दृष्टीनं संत मागतात. जरी असं म्हणायला गेलं तरी संत कधीच काही मागत नाही. संत कधीच काही मागत नाही, किंबहुना त्यांना मागण्याची गरज सुद्धा कधी पडत नाही. तुम्ही म्हणताल ताई संत जर कधी काही मागत नाही तर एवढे मागणीपर अभंग कसे काय? त्यातल्या त्यात आजचाही अभंग मागणीपर कसा काय? नीट लक्ष देऊ नये का? संत मागतात पण ते कधी स्वार्थापोटी स्वतःसाठी मागत नाही. ज्यावेळी एखादा गावाचा म्हणा, एखाद्या समुदायाचा म्हणा, एखादा लीडर असतो, लीडर ज्याच्या शब्दानं आणि ज्याच्या विचारानं अख्खं गाव तो समुदाय चालत असतो. लक्ष देऊ नये का? माझा आवाज येतोय का तुम्हा सगळ्यांना? हे असं तरी करा नाही तर असं तरी का? हो म्हणा, नाही म्हणा, आल्यापासून बघते नुसते अशाच पाहत बसते. ऐकू येतंय माझे शब्द कळतायत तुम्हाला? पाठीमागच्या महिला एकदा थम्सअप करा. वा, हे ओके झालं. इकडे आवाज येतोय माझा. वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्याचं आद्य कर्तव्य आहे. मग बरं वाटलं तर असं करत चला, नाही बरं वाटलं तर असं, पण आपलं थोडंफार प्रतिसाद द्यावा. बोलणाऱ्याला बरं वाटतं. नाही तर कीर्तन झालं तरी काही काही असेच बघत बसते. ते हसत नाही, बोलत नाही, प्रतिसाद नाही, डुलत नाही, डोलत नाही, काही. पण खेळीमेळी वातावरण कीर्तनात असलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. एखादा लीडर असतो एखाद्या समुदायाचा, गावाचा, आणि त्याच्या विचारानं, त्याच्या शब्दानं अख्खं गाव चालतं, तो समुदाय चालतो. जी विचारधारा त्या लीडरची राहते, त्या प्रमुख व्यक्तीची राहते, ती विचारधारा अख्ख्या गावची राहते. जो शब्द त्याचा राहतो तो शब्द अख्ख्या गावचा राहतो. जी वचनं त्याची राहतात ती वचनं अख्ख्या गावची राहतात. आणि जी मागणी त्याची राहते ती अख्ख्या. कारण ज्यावेळी एखादा लीडर पुढे होतो, काही मंत्रालयातून काही नेत्यांकडून जर काही मागायचं असेल, किंबहुना काही अनुदान आलं असेल, काही थीम आले असतील, काही समाजसेवेकरिता काही गोष्टी आल्या असतील, तर तो लीडर पुढे होतो. पण स्वतःसाठी न वापरता किंबहुना तो जर समुदायाकरिता, गावाकरिता, विकासाकरिता, समाजसेवेकरिता त्याचा उपयोग करत असतो. त्याच पद्धतीनं संत जरी पुढे येत असले, जरी मागत असले, तरी ती मागणी स्वतःच्या स्वार्थाची नसून या जनसमुदायाच्या उद्धाराकरिताची मागणी. एवढं ध्यानात ठेवा. जनसमुदायाचा म्हणजे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार.
मनानं, मोकळ्या मनानं. टाळी माणसानं कशी वाजवावी? मोकळ्या मनानं वाजवावी. आणि का वाजवावी त्याचं ध्यान ठेवा. इकडे लक्ष द्या. आमच्या कौतुकासाठी कोणी सुद्धा टाळी वाजवू नका. बरं ठीक आहे, नका नका म्हणल्यावर काय करता. बरं नका वाजवू आमच्या कौतुकासाठी, पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. स्वतःचा उद्धार करण्याकरिता टाळीचं महात्म्य सांगितलं. मी पुढील कीर्तनात सांगेलच, पण संत हे जगाच्या उद्धाराकरिता इथपर्यंत उत्तीर्ण झालेत. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. निश्चितच वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे धवळीले जग. हे संतांचं खऱ्या अर्थानं जीवनामध्ये येण्याचं प्रयोजन आहे. आणि म्हणून संतांच्या विचाराची आपण आज धरली पाहिजे. तेनीची पंथे चालू जाता अन्न पडे गुंधा कोठे काही. या अनुषंगानं संत जे मागतात त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. कारण सध्याच्या काळामध्ये आपण भगवंताची सेवा करतोय. हे महाशिवरात्रीचं पर्व आहे. उद्या आपण सर्वच जण भगवान शंकराची उपासना आराधना म्हणजे आजपासूनच सुरू, गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे. भगवान शंकराची उपासना आराधना विशिष्ट प्रकारे आपण करत राहतो. का? आमच्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हावं, आमच्या जीवनात समाधान निर्माण व्हावं. कशाकरिता भक्ती करतो आपण? कशाकरिता महाशिवरात्र करतोय आपण? काय त्या अनुष्ठानाचं, त्या उपासनेचं काय साध्य आहे आपल्या? काय करायचंय प्राप्त आपल्याला? आपण उद्या भगवंताची सेवा केल्यानंतर, त्याच्या दर्शनाला गेल्यानंतर त्याच्या पुढे नतमस्तक होऊ, हात जोडू, नम्रतेनं त्याचं दर्शन घेऊ. पण तिथून येत असताना आपल्या अंतःकरणात काहीतरी इच्छा निर्माण होईल की बाबा हो, कालपासून मी एवढी सेवा केली, ए देवा अशी काही फुकट नाही वाया जाऊ देणार. देवा काही ना काहीतरी तुझ्याकडून मागण्याची इच्छा अंतःकरणात आहे. देवा मी एवढी सेवा करतोय ना, अमुक अमुक असं माझं कारण आहे. आता ज्याच्या जीवनात जे कारण असेल ते कारण त्याच्यासाठी. मुळात काय मागायचं हे माणसाला कळालं नाही म्हणून जीवाचं दुःख सातत्य. काय मागायचंय आपल्याला भगवंताकडे याचं ज्ञान जर झालं ना, तर निश्चित आपल्या जन्माचं सार्थक व्हायला वेळ लागणार नाही. अजूनपर्यंत लोकांना कळालं नाही नेमकं मागावं काय, काय मागायचंय आपल्याला. आता इथपर्यंत एक 5 मिनिटं झालं तरी हा विषय सुरू आहे मागणीचा. काय मागायचंय, काय मागायचंय, काय मागायचंय. आता विचार करा, कल्पना करा, भगवान शंकर आपल्याला प्रसन्न झाले तर विचारू लागलेत मागा. काय मागायचंय ते मागा. काय मागू आपण? वाढावे संतान, त्याला कळतंय ज्याला स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वर इकडे ना ताल इकडे ना, दोघी अजिबात राहते. नेमकं चाललंय काय? कीर्तनात बसल्यानंतर प्रामाणिकपणे सांगते, थोडाफार स्वर कळावाच कळावा, थोडाफार ताल कळावाच कळावा. दोन्ही कळत नाही काय उपयोग आहे? ते हसत नाही, बोलत नाही, गुणगुणत नाही, टाळी नाही, प्रतिसाद नाही, डुलत नाही, डोलत नाही, हा हा काही फरक नाही पडत. उलट रागात गायलं की राग येतोय. हे काही राग गायल्यानंतर राग येणारी सुद्धा माणसं भरपूर आहे. आता नाही कळत त्यात काय आपला दोष? नाही कळत. कळावा, स्वर कळावा. का कळावा? आग्रह काय? कारण स्वर हा ईश्वराकडे नेण्याचा फार गोड मार्ग आहे. आणि भगवान शंकराला तर गायन नृत्य हे फार आवडीचं आहे. लक्षात आलं का? कळावं. ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. लक्ष देऊ नये का? कळावं. पण काही लोकांना नाही कळत, नाही कळत. कुठलाच स्वर कळत नाही, पण एक स्वर मात्र नक्की कळतो. ज्ञानेश्वर राहिले टाळ्या वाजवा. काय उपयोग आहे? हे पहिल्या ठेक्याला टाळी पकडाय निघाली. यांना वाटलं कीर्तन घरी जायला नाही, अजून भोजनाची पंगत बाकी. अहो जाणीव असेल तर आनंद घेता येतो. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. काय
अपेक्षा करू आपण. 5 मिनिटं भगवंतानं आपल्याला दिलेली आहेत. काय मागायचंय ते मागा. काय मागू शकतो? काही नाही, घराचं काम बाकी आहे, तेवढं घराचं काम पूर्णत्वाला जाऊ दे. काही नाही, पोराचं लग्न जुळत नाही, कारण आता गावागावाची समस्या ती झालेली आहे. आमच्या भूषण महाराजांचं झालं, फार आनंद आहे मोठा. पण सध्याच्या काळात गावागावात आता पाण्याची टंचाई नाही राहिली. पाण्याची सुविधा नाही, पाण्याची समस्या नाही, रस्त्याची समस्या नाही, लाईटीची समस्या नाही. एकच समस्या मोठी, पोराचं लग्नच होईना. ही खरंच खूप मोठी सिरियस गोष्ट आहे. लग्न जुळत नाही ही समस्या, पण चला लग्न हो देत ही अपेक्षा. जुळत नसेल तर प्रपंच सुखाचा हो देत ही अपेक्षा. धनधान्य यावं ही अपेक्षा. काहीतरी संपत्ती यावी ही अपेक्षा. मुळात आपण ज्या गोष्टी मागतोय त्या शाश्वत स्वरूप सुख देणाऱ्या आहेत का याचं ज्ञान आपल्याला करावं लागेल. ज्या गोष्टी आपण मागतोय त्या आपल्याला शाश्वत समाधान देणारे आहेत का याचं आपल्याला थोडंसं निरीक्षण करावं लागेल. आणि जर त्याचं उत्तर नाही असेल तर या गोष्टी मागण्यातही काही अर्थ नाही. का? कारण संतांनी शाश्वत गोष्ट तत्व भगवंताकडे मागितलेले आहे. ज्याचं स्वरूपच शाश्वत आहे त्याच्याकडे नाशिवंत गोष्टी मागून काय जीवाला दुःख ओढवून घेणार आपण? काय मागायचंय आपल्याला? एका गावामध्ये एक साधू महाराज आले. फार मोठी तपश्चर्या, भगवान शंकरांची आराधना केलेली. आणि गावामध्ये साधू महाराज आले. जसं जसं लोकांना कळालं, महिला वर्ग सर्व लोक दर्शनाकरिता त्या ठिकाणी येऊ लागलेत. गावाच्या मध्यभागी महाराज बसले आणि लोक येऊन त्यांचं दर्शन घेऊ लागले. जी जी समस्या आहे, जी जी मागणी आहे, जी जी इच्छा आहे तिथे त्या महाराजांना सांगू लागले. आणि महाराजांची सुद्धा तपश्चर्या एवढी मोठी, तप एवढं मोठं की मुखातून शब्द निघावा तो पूर्णत्वाला जावा, एवढी ताकद, एवढी उपासना त्यांची. लोकांनी यावं, दर्शन घ्यावं, काय मागायचंय ते मागावं, निघून जावं. असाच एक धनाधीश व्यक्ती त्या ठिकाणी आला. मोठ्या गाडीतून उतरला, चांगल्या पद्धतीचे कपडे अंगावरती, आणि ते महाराजांच्या जवळ येऊ लागला. महाराजांनी ओळखलं हे कोणत्या अपार्टमेंट मधले, त्यांनी ओळखलं हे नेमकं कोणत्या थीम मध्ये बसतंय. ते जवळ आलं, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज म्हणले, का रे धनवान दिसतोस? हो. श्रीमंत दिसतोस? हो श्रीमंत आहे, धनाधीश आहे, भरपूर पैसा आहे, संपत्ती आहे. म्हणले तुझ्याकडे भरपूर पैसा आहे, मग माझ्या दर्शनाची गरज काय? काय गरज आहे माझ्या दर्शनाची? म्हणले महाराज भरपूर धन आहे, भरपूर पैसा आहे, पण तेवढा पुरेल असं काही वाटत, तेवढ्या समाधान होईना हो महाराज. काहीतरी अजून मिळवावं, अजून पद यावं आणि अजून पैसा यावा, याकरिता तुमच्या दर्शनाकरिता आलोय. महाराज म्हणले तुला अजून धन पाहिजे? हो अजून पैसे हवेत. ठीक आहे चालेल. म्हणले तुला जे पाहिजे ते देणार, तुझी इच्छा पूर्ण करणार. काय करावं लागेल महाराज? काही नाही, फक्त तुझ्या अंगणामध्ये जेवढे काही खडे असतील, काय म्हणले, तुझ्या घराच्या अंगणामध्ये जेवढे काही खडे असतील तेवढे सगळे खडे माझ्याकडे गोळा करून आण. त्यानं काय होईल? अरे बाबा तू जेवढे खडे आणशील तेवढ्या खड्यांचे मी तुला हिरे बनवून देईन. काय म्हणले महाराज? जेवढे खडे तेवढे हिरे, अशी व्याख्या. पण जेवढे खडे आणि तेवढे हिरे, याच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणले महाराज खरंच तुमचा एवढा कृपा आशीर्वाद हो, येईल, तू फक्त जाऊन घेऊन ये. हे घरी गेलं. बाबा जरा लवकर ये, उद्याचा दिवसच मी इथे आहे, शिवरात्र झाली की मी ते थांबणार नाही, मी जाऊन निघून जाईल, लवकर ये. अहो आलोच, आलो म्हणता तो घरी गेला आणि अंगणातले खडे गोळा करू लागला. आपली पाटी असते ना छोटी टोपली, त्या टोपलीमध्ये खडे गोळा करू लागला. एक 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 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तासानं टोपली भरली. 4 तासानं टोपली भरली. टोपली डोक्यावरती घेतली, निघू लागला महाराजांकडे. आनंदित होता. पण रस्त्यानं जाता जाता त्याच्या ध्यानात आलं, जेवढे खडे तेवढे हिरे. अरे म्हणले पाटीभर आपण ते टोपलीभर खडे घेतले म्हणजे हिरे सुद्धा किती भेटणार? टोपलीभर. आणि टोपलीभर हिऱ्यांमध्ये काय होईल आपलं? ते पुन्हा घरी गेलं, आहे ती टोपली ओतली आणि मोठी पाटी घेतली. मोठ्या पाटीमध्ये त्यानं खडे गोळा सुरुवात केली. आणि खडे गोळा करता करता दिवस रात्र निघून गेली. दिवस तर निघूनच गेला, रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. ते पाटी भरतच होतं. पाटी भरली आणि महाराजांकडं जाऊ लागला. जाता जाता ध्यानात आलं, जेवढे खडे तेवढे. अरे म्हणले पाटीवर खडे नेले म्हणजे हिरे किती मिळणार? आणि पाटीवर हिऱ्यांमध्ये आपलं काही होईल का? नाही, नाही होणार. समाधान नाही त्याचं. त्यानं पुन्हा ती पाटी ओतून दिली आणि मोठी ट्रॅक्टरची ट्रॉलीच बोलवली खडे गोळा करायला. अरे म्हणले भरपूर खडे आहेत आपल्याकडे. महाराज आले सुद्धा आणि निघून अजून खडच गोळा करते. कोण?
अहो का तुम्ही कोण्या दुसऱ्याचं नाव ध्यानात ठेवता? कधीतरी आपल्याबद्दलही निरीक्षण करा. विठ्ठल विठ्ठल. इतर अमुक अमुक कोणी व्यक्ती नाही तर आपल्याही जीवनाची तीच अवस्था आहे. अहो संत आपल्या जीवनात काही स्वरूपानं आले सुद्धा निघून गेले सुद्धा आपल्याला तपास नाही लागत. माझं 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 मला 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 हे मला ते मला हे माझं ते हो आयुष्य गेलं सर्व. नको मना तू माया नको नको मना गाणी वाजवायची. तू माया अर्थानं उभं आयुष्य गेलं तरी माणसाच्या जीवनात समाधान प्राप्त होत नाही. पण समाधानाकरिताच काय मागायचं याचं ज्ञान संतांनी आपण घ्यावं. उभं आयुष्य जातं सर्व सुखाची आशा जन्म क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया विष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी. आयुष्य जातो नाही समाधान प्राप्त होत. पण संतांनी समाधानाचीच मागणी केलेली आहे. काय या जीवाचं समाधान कोण करू शकेल? कशा योगानं आपल्या जीवात समाधान आहे? उद्या महाशिवरात्रीचं पर्व आहे. 5 मोठी पर्व सांगितलेली आहेत. पहिलं रामजन्मी, कृष्ण जन्मी, वामन जयंती, नृसिंह जयंती आणि खऱ्या अर्थानं 5वं मोठं उत्तमात उत्तम पर्व असणारं महाशिवरात्री. लक्षात ठेवा, महाशिवरात्रीचा उपवास, महाशिवरात्रीची साधना, महाशिवरात्रीची उपासना, महाशिवरात्रीचा दान धर्म हे फार मोठं फलद्रूप आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतं. म्हणून उद्याची उपासना कधीच कोणी चुकवायची. उद्याची रात्र खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्याला घालवायची. आपण अनेक वेळा अशा कथा ऐकलेल्या आहेत. महाशिवरात्रीच्या अनेक कथा निश्चित पौराणिक काळामध्ये होऊन गेलेल्या आहेत. की एक शिकारी होता, एक पारधी होता जो की शिकारी करण्यासाठी जंगलामध्ये गेला. महाशिवरात्रीचा काळ, त्या ठिकाणी शिकार करण्यासाठी तो जंगलामध्ये गेला असताना एक हरिण त्याच्या नजरेस पडलं. हरिण त्याच्या नजरेस पडल्याबरोबर त्यानं बाण त्या हरणाकडे रोखला. पण बाण रोखल्याबरोबर ते हरून बोलू लागलं, म्हणले महाराज मला क्षमा करा. हे पहा, निश्चित तुम्ही माझी शिकार करा, माझं काही म्हणणं नाही, पण माझं कर्तव्य मी पूर्णत्वाला करून आल्यानंतर माझी शिकार करा. माझी लेकरं, माझी मुलं घरी वाट पाहतायत, त्यांना भेटून आल्यानंतर तुम्ही माझी शिकार करा. ते हरिण सोडून दिलं त्यानं. पुन्हा दुसरं हरिण यावं, पुन्हा दुसऱ्या हरणाकडे त्यानं बाण रोखावा आणि पुन्हा त्या हरणानं बोलावं, क्षमा मागावी, महाराज क्षमा करा, तुम्ही माझी शिकार करा, तुमचा धर्म आहे, पण खऱ्या अर्थानं माझ्या कर्तव्याचं पालन करून मला येऊ द्या. खऱ्या अर्थानं माझी पत्नी घरी वाट पाहते, मला तिला भेटून येऊ द्यात. ते निघून गेलं. पुन्हा त्या ठिकाणी कोणी आलं, हरिण आलं. पुन्हा ते बोलू लागलं, म्हणले महाराज माझी घरी वाट पाहतायत, मला माझं कर्तव्य पूर्ण करून येऊ द्यात. त्यानं असं हरणाला जीवदान दिलं.
आणि त्याच महाशिवरात्रीच्या काळामध्ये ते झाडावरती बसले असताना भजनाचा आवाज ऐकू येत होता, नामस्मरणाचा चिंतनाचा आवाज ऐकू येत होता. आणि एक 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 झाडाचं बेलपत्र, कारण बेलाच्या झाडावरती बसलेला, आणि एक एक बेलपत्र त्या ठिकाणी नकळतपणे तो तोडून खाली टाकत होता. त्या झाडाच्या खाली नकळत शिवपिंड त्या ठिकाणी होती आणि नकळतपणे त्याच्याकडून झालेली जी उपासना आहे, मी काय सांगते बरं का, कळत केलेल्या उपासनेचं बीज तर फार मोठं आहे, नकळत केलेल्याचा परिणाम सुद्धा किती मोठा आहे. भगवंताचं चिंतन तुम्ही कोणत्याही गोष्टीत करा, ते कधीच वाया जात नाही, याचं उत्तम उदाहरण आहे. कधीच वाया जात नाही, देवाची उपासना कधीच वाया जात नाही. एक एक बेलपत्र त्याच्याकडून नकळत खाली पडलं, शिवपिंडीवरती ते वाहिलं गेलं आणि खऱ्या अर्थानं नकळतपणे भगवंताचं चिंतनाचं श्रवण झालं. आणि अशा योगानं महाशिवरात्रीचा उपासना त्याच्याकडून घडली, आराधना त्याच्याकडून घडली. आणि तिन्ही हरणं त्या ठिकाणी ज्यांना दान दिलेलं, जीवदान दिलेलं, तिन्ही हरणं उभी राहिली. म्हणजे महाराज, आज तुम्ही आमची शिकार करू शकता, आम्ही आमचं धर्म पालन करून आलो, आम्ही आमचं कर्तव्य पालन करून आलो. त्यावेळी शिकाऱ्याच्या मनात विचार आला, अरे म्हणले मुका जीव असला तरी यांना त्यांच्या धर्माचं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करणं कसं करायचं ते कळतंय, पण आपण तर मनुष्य योनीत आलेलो आणि मनुष्य योनीचा धर्म तर माणसाला कळालाच पाहिजे, नीतीनं सत्यानं वागता आलंच पाहिजे. का आपण त्यांचा प्राण घ्यावा. आणि निश्चितच नकळतपणे घडलेल्या उपासनेचं बीज म्हणजे विचारात प्रवृत्तीमध्ये बदल झाला, विचारांमध्ये परिवर्तन झालं आणि खऱ्या अर्थानं दृष्टापासून सात्विकता निर्माण झाली. ही या महाशिवरात्रीची कथा आहे. महाशिवरात्रीचं पर्व आहे, वाजू वाटलं तर वाजवा, नाही तर निवांत कीर्तन झालं वाजूचं, असा काही आग्रह नाही आपला. चला, पण खऱ्या अर्थाने या महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये भगवान शंकरांची, कोणत्या शंकराची आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळा शंकरा, ए भोळा शंकरा, ए भोळा शंकरा, ए भोळाची आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळा शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे बदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. जीवनात दुःख निर्माण करणारे जे विषय आहेत ना, ते विषय त्याला लागू होत नाही जो भगवंताचं शिव आणि श्री संत एकनाथ महाराजांचा विचार आपल्या कानावरती पडतोय. त्यांची मागणी आपल्या अंतकरणामध्ये रुजवायची आणि जर मागू वाटलं तर या अनुषंगानं मागावं. श्री संत एकनाथ महाराज भगवंताकडे काय मागतात याचा विचार आपण करूयात. संत जेव्हा भगवंताकडे मागतात तेव्हा जगाचा उद्धार करणं हे त्यांचा उद्देश असतो बरं का, जगाचं कल्याण व्हावं हा त्यांचा उद्देश असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट संत एकनाथ महाराज मनाचा उल्लेख या अभंगाच्या प्रथम चरणात करतात. कारण संतांना याचं ज्ञान आहे, बाकीचे सगळ्या इंद्रियांना कसं ना कसं तरी आपल्याला जागेवर ठेवता येईल, पण मनाला, मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. कसं या मनाला आवरावं, कसं या मनाला थांबवावं. कारण आपण जे काही कर्म करत असतो ते 3 प्रकारातून घडतं. पुण्य जरी केलं आणि पाप जरी केलं तरी ते 3 प्रकारातून घडतं, कायिक, वाचिक आणि मानसिक. पाप केलं तरी कायिक, वाचिक आणि मानसिक. लक्ष देऊन ऐका, 3 पद्धतीतून तुम्ही चांगलं करा अथवा वाईट करा, या 3 प्रकारातून घडतं, कायेनं, वाचेनं आणि मनानं. लक्षात आलं का. त्यामुळे निश्चितच आपल्याला या मनावरती कंट्रोल, कारण हे मन इतकं विचित्र आहे ना, हे कीर्तनात बसलं तरी गप्प बसत नाही, हिचं असं आता एवढे जवळ बसले पण तिसरीला सुद्धा कळणार नाही नेमक्या बोलत्यात काय. काय उपयोग आहे. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसे नाही गोपाळ पावे हरी ज्ञानोबा हरिपाठात सांगतात. मी काय सांगते, हे मन फार विचित्र आहे. जरी आपण चांगलं कर्म करत असलो आणि मनामध्ये जर वाईट विचार आला तर ते चांगलं कर्म सुद्धा वाईटच गोष्टी ठरतात. फार गोड उदाहरण आहे. 2 मित्र होते, 2 मित्र, सख्खे मित्र. पण जरी ते मित्र असले तरी त्यांची आवड भिन्न भिन्न होती, त्यांचा स्वभाव वेगवेगळा होता. एकाला परमार्थ आवडायचा, एकाला कीर्तन भजन आवडायचं आणि एकाला मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणजे तमाशा असेल, इतर काही गोष्टी असतील अशा आवडायच्या. एक व्यसनी होता आणि एक निर्व्यसनी होता, पण दोघे मित्र होते. आणि पंढरपूरच्या वारीचा काळ आला आणि त्या मित्रानं ज्याला परमार्थ आवडत होता, कीर्तन आवडत होतं, त्यानं त्या व्यसनी मित्राला सांगितलं, म्हणले अरे ऐकलंस काय,
भरपूर दिवस तू या व्यसनामध्ये, या विचारामध्ये, कुविचाराच्या संगतीत आयुष्य जगला. पण एक काम कर, अरे पंढरपूरची वारी आली आहे, चल म्हणले आपण दोघंही वारीला जाऊ. या वर्षी आपण दोघंही वारीला जाऊ असा मित्र असला पाहिजे बरं का, जो चांगल्या संगतीमध्ये आपल्याला घेऊन जाईल. ना की आपल्या जीवनाचं वाटोळं करून आपल्याला वाईट संगतीत घेऊन जाणारा मित्र कधीच आपला सख्खा मित्र असू शकत नाही. मित्र तू एक कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चांगल्या मार्गाला नेणारा मित्र असला पाहिजे. लक्ष देऊ नये का? हे म्हणले चला पंढरपूरला जाऊ. भरपूर दिवस आता हे तमाशा मनोरंजन केलं, जरा कधीतरी परमार्थाची वाट धर. हा म्हणला का रे बाबा, मी जर पंढरपूरला आलो, हे बघ अजूनपर्यंत मी कीर्तनात बसलो नाही. काही लोकांना खरंच हे कीर्तन भजन आवडत, सगळ्यांनाच पटतं अशातला काही भाग नाही. काही उभा राहिलेला सप्ताह बंद पाडतात. एवढे निगेटिव्हिटीनं भरलेले, एवढे नकारात्मकता. ते आमची गाडी निघाली की पुढे येतात का, हो कुठे चालला बाबा, जाऊ दे ना, करू दे ना. मांजर आडवी गेली तर आम्हाला टेन्शन नाही येत, पण आज ती नास्तिक विचारांची लोक आडवी गेली की टेन्शन येते. कधी कार्यक्रमवाल्यांचा फोन येईल आणि कार्यक्रम कॅन्सल म्हणून सांगता येत नाही. अशी नकारात्मक विचारांची लोक आडवी आली की टेन्शन आहे. अरे बघ, मी तुझ्यासोबत पंढरपूरला यायला तयार आहे, पण तिथं आल्यानंतर मला कीर्तनात बस म्हणण्याचा आग्रह करायचा. मी वारीला येईल पण कीर्तनात बस म्हणण्याचा आग्रह करायचा नाही. म्हणले ठीक आहे बाबा, तुझी इच्छा. निदान त्या वाटेवरती तरी चल, कारण वाटेवरती चालण्याचंही पुण्य फार मोठे आहे. निदान तू तिथपर्यंत आला तर थोडा फार झाला तर झाला बदल. तिथपर्यंत चल, बघू तिथल्या तिथे. अरे म्हणले तिथं तमाशा राहतो का? म्हणले होत. तेही सगळं असतं, मनोरंजनही असतं. तिथे आल्यानंतर आपण काय करायचं ते करू, पण चल पहिला. त्याला आग्रहानं त्या ठिकाणी पंढरपूरला घेऊन गेला. मित्र होता, पंढरपूरला घेऊन गेला. गेल्याबरोबर त्या ठिकाणी दोघांची चर्चा झाली. म्हणले का रे, आधीच मी तुला सांगितलं कीर्तनाला चल म्हणायचं नाही, मी येणार नाही. तुला आधीच सांगतो, मी येणार नाही तर अशाच असा महागारी निघून जाईल. हे बा ठीक आहे, नाही तुला कीर्तनाला यायचं, ठीक आहे, नको येऊ. मी कीर्तनाला जातो, तू कुठे चालला? मी तमाशाला जातो. काय म्हणला? तू कीर्तनाला जा, मी तमाशाला जातो. ठीक आहे, चालेल म्हणला. ठीक आहे, बघ जमलं तर ये कीर्तनाला बाबा, बस कीर्तनाला. तो म्हणला हे बघ, तुला जमलं तर इकडे ये, नाही कीर्तनाचं जमलं तर इकडे आमच्याकडे भरपूर सूट आहे. तुला इकडे यायचं असलं तर काय मोठा आनंद असतो, काय छान छान पद्धतीनं तिथपर्यंत. तू चल म्हणला, फक्त किती सुंदर मनोरंजन असतं. चल म्हणले, काय कीर्तन भजन प्रवचन काय. म्हणला हे बा, मी आतापर्यंत कधी त्या गोष्टीचा विचार नाही केला. तुला जायचं तर जा, मी कीर्तनालाच जाणार. ठीक आहे. एक जण कीर्तनाला गेला आणि जो नास्तिक विचारांचा होता तो तमाशाला गेला. दोघेही बसले आणि बसल्यानंतर मात्र तमाशा काही रंगला. मनोरंजनाचा कार्यक्रम पण फार काही असा उठाव झाला नाही, फार काही चांगला झाला नाही. आणि हे बोर बसू लागलं, बोर होऊ लागलं. बसल्या बसल्या यानं मनात विचार केला, चांगला मित्र म्हणत होता चल कीर्तनाला, म्हणत होता चल कीर्तनाला, गेलो असतो तर बरं झालं असतो. काय बोर व्हायला लागलं, वेळही जाईना, संपेना सुद्धा लवकर, काहीतरी बोर व्हायला लागलं. म्हणले गेलो असतो कीर्तनाला, बरं झालं असतं. ते बसल्या बसल्या कीर्तनाचा विचार करू लागला आणि तिकडे कीर्तनही रंगलं. फारसं काही चांगलं झालं नाही तिथे, कीर्तनही काही चांगलं झालं नाही. आणि कीर्तनाला बसलेला सुद्धा साधक विचार करू लागला. मित्र म्हणत होता चांगला चल मनोरंजनाला, चल तमाशाला, गेलो असतो तर बरं झालं असतं. काय म्हणले इथे बोर व्हायला लागला. आता काय झालं, कधी संपतं याची वाट पाहतो. हे मनात कीर्तनात बसल्याबरोबर तमाशाचा विचार करतंय आणि ते तमाशात बसून कीर्तनाचा विचार करतंय. आणि दुर्भाग्यानं दोघंही घरी येता येता ॲक्सिडेंटमध्ये वारले. आणि वारल्यानंतर ज्यावेळी चित्रगुप्त सगळं काही लिखापडी करण्यासाठी आले, जे काही घेण्यासाठी आले, म्हटले चला 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 रांगेमध्ये सगळ्यांनी चला, तमाशाला गेलेले स्वर्गात चला. काय म्हणले, तमाशाला गेलेला स्वर्गात आणि कीर्तनात बसलेला नरकात. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका बरं का, नाही तर उद्याच्यापासून कीर्तनात बसायचे नाही. ते म्हणले तमाशाला गेलेला कोण होता, स्वर्गात चला, आणि कीर्तनात बसलेला कोण होता. अहो म्हणले चूक झाली तुमच्याकडे,
काहीतरी गैरसमज झाला. अहो मी कीर्तनात बसलो होतो मग मी स्वर्गात गेलो पाहिजे आणि हा तमाशाला गेला म्हटल्यानंतर हा नरकात गेला पाहिजे. म्हटले बा इथे देहाचा नाही विचार केला जात, इथे मनाचा विचार केला जातो. लक्षात ठेवा. प्रपंचासाठी तन महत्वाचं आहे तसं परमार्थाकरिता मन महत्वाचं. विठाल विठाल. त्यामुळे मनावरती कंट्रोल फार ठेवणं गरजेचं आहे. ते साध्य होत नाही. अनेकांना ते जमलं नाही बरं का. हे मनावर बायबल झाली. आज सध्याच्या काळात हँग झालीत माणसं. हँग मनानं विचारानं का मोबाईल हँग होतो तशी हँग झालीत. म्हणून कीर्तन भजनाची गरज आहे. यांना रिफ्रेश रिस्टार्ट करण्याकरिता. लक्षात आलं का. पण संत जेव्हा मागतात या मनाच्या उद्देशानं त्यांना ज्ञान आहे याचं की हे मन स्थिर झालं तर बाकीचे सगळे गप राहतील. पण मनाला स्थिर कसं करता येईल. संत एकनाथ महाराज भगवंताकडे सांगतात देवा द्यायचंच असेल ना मला बाकीचं काही देऊ नको. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकतो पण एवढी मनाची स्थिरता तुझ्या हातात आहे. माझं मन तुझ्या चरणांवरती लावून घे. अभंगाच्या प्रथम चरणात. देवा माझे मान लागो तुझे चरणी. देवा माझे मान लागो तुझे चरणी. देवा माझे मान लागो तुझे चरणी. देवा माझे ताली वाजवा. जोरदार टाळी वाजवा सर्व. ज्यांना कळालं. देवा माझे मन लागो तुझे चरणी. ए देवा बाकीच्या गोष्टी नाही पण माझं मन तुझ्या चरणांवरती लागावं का. मन तेथे धाव घेई
माझ्या विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. खरंच भगवंताच्या चरणांवरती मन अर्पण करावं. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. देवा तुझ्याच भजनाचा खरी अर्थानं मला आवड लागावी, या मनाला तुझा छंद लागावा. अहो गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा याचं ज्ञान संत सांगतात. भगवान परमात्मा सांगतात तू म्हणे हे मीची करी काय, तुझ्या इतर धनानंद ज्ञानानंद इतर संपत्तीनं मला उपयोग काय. माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी माझा एका ते. कारण या मनाच्या स्थिरतेनंच सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मन स्थिर झालं पाहिजे. सध्याच्या काळात माणसानं सगळ्या गोष्टी चेंज केलेल्या आहेत, पण जेवढं मनात परिवर्तन पाहिजे ते मन परिवर्तन झालेलं नाही. विचारात शुद्धता पाहिजे ते विचार शुद्ध झाले नाहीत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जन्माला आल्यानंतर आपल्याला भगवत प्राप्तीचं ज्ञानच प्राप्त झालं नाही आणि मनामध्ये जर त्याची स्मृतीच नाही जन्माला आली तर काय उपयोग आहे. आपल्याला अंतःकरणामध्ये मनामध्ये त्याला साठवायचंय. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. काही लोक आग्रह करतात, जरा तक्रार करतात, का हो म्हणले माणसालाच का भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर करायचंय, माणसानंच का भजन करायचं, मनुष्यानंच का कीर्तनाला इथपर्यंत आग्रह करायचा. बाकीच्या किड्या मुंगी मांजराला काही जमत नाही का. बाकीच्या किड्या मुंगी मांजरालाही त्यांना आग्रह करा ना कीर्तनात बसण्याचा. बाकीच्या योनींना सुद्धा सांगा ना भजन करण्याचं. हा काय सांगून त्यांना उपयोग. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपजता मरती बहिरी अंधमोती पांगुळमुखी. काय त्यांना कळणार आहे. आहार निद्रा वैमैथुनंच सामान्य वेद पशुभी नरानं ज्ञानो हि तेषां अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभिः समान. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही जीवाला नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी. काय कळेल हो त्याला. हा माणसालाच याचं ज्ञान दिलेलं आहे म्हणून माणसाला आग्रह आहे लवकरात लवकर कळावं, लवकरात लवकर हे मन स्थिर व्हावं. नाही तर इतर आयुष्यामध्ये ज्या काही माणसांना आता विषय निर्माण केलेले आहेत. सध्याच्या काळात माणूस शांत नाही राहिलेला, माणूस स्थिर नाही राहिलेला, माणूस मर्यादेत नाही राहिलेला आणि म्हणून जीवनामध्ये असंख्य दुःख आहे. समाधान आहे आपल्याला. काय पाहिजे तर काय पाहिजे तर मन स्थिर व्हावं, मन स्थिर झालं पाहिजे. 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 मन स्थिर
खाणं पिणं जागच्या जागी देह चांगला प्राप्त झाले इथपर्यंत सगळं व्यवस्थित आहे भगवंताचं चिंतन मुखात काय पाहिजे या त्या व्यतिरिक्त पण समाधान नाही माणसाला खरी अर्थानं जीवनात मोहे धरिली या ऐसे होईल असं ती प्रतिष्ठा तेही जाईल आणि परलोक ही अंतरेल ही कैसे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात असलेली प्रतिष्ठा गमवावी लागते माणसाच्या अहंकारानं मोहानं सध्याच्या काळात हा मीपणा परमार्थ केला तरी ते दुसऱ्याला सांगते काकड्याला निघालं तरी शेजारच्या चिकडी वाजवून जाते त्याला कळाव निघालोय म्हणून काय जगाला सांगण्याची गरज आहे तुमचा परमार्थ मुळात आपण जे काही काम करतो तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करा राजकीय वैद्यकीय शैक्षणिक आधुनिक कोणत्याही क्षेत्रात राहा जे काही आपण काम करतो जे काही आपलं कार्य आहे जे काही आपली सेवा आहे जगाला कळो अगर ना कळो पण आपली सेवा आणि आपलं कर्म आपल्या भगवंतापर्यंत पोहोचावं यात समाधान आहे जगाचं काय नाही पण त्यांना माझा सत्कार करायला पाहिजे होता कुणासाठी आणि प्रदर्शनच करायचं असेल तर प्रपंचाचं करा परमार्थाचं प्रदर्शन करत जाऊ नका कारण प्रपंचाचं दुसरं नावच प्रदर्शन आहे पण परमार्थाचं दुसरं नाव आत्मदर्शन आहे लक्षात ठेवा कशाकरिता परमार्थ आहे आत्मदर्शनाकरिता मी कोण नाही याची अनुभूती करिता एके ठिकाणी गेलो चहा प्यायला सहसा जात नाही गेलो त्यांनी म्हटले ताई या बसा चहा दिला चहा घेतला ना बसल्याबरोबर त्यांनी सुरुवात केली हे किचन बर हे बेडरूम बर हे देवघर बर ही गॅलरी बर हा वरचा बर यांच्यात पिऊ दे अभिमान कशाचा आहे भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीवरती जन्माला आलो तर त्याचे सातबारे आपल्या नावावरती आणि कधी ना कधीतरी याला सर्वांना त्याग करावा लागणार याचं ज्ञानही आपल्याला असलं पाहिजे चढता सूरज धीरे धीरे ताळी वाजवायची सर्वांनी एक साथ आज जमाने परित्राणे वाले कल तुझे पछताएगा आज जमाने परित्राणे वाले कल तुझे पछताएगा कधी ना कधीतरी ते मावळणार आहे ना तरी होतो असतो पैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जग ज्ञानोबा सांगतात त्यामुळे कशाचा अहंकार आणि कशाचा अभिमान माणसाच्या अंतःकरणात आहे तू काय म्हणे चित्त करावे निर्मळन येऊनी गोपाळ राहे देते आपल्याला भगवान शंकरांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मनाची शुद्धता केली पाहिजे तुम्ही दिसायला किती सुंदर आहात तुम्ही राहताय किती छान पद्धतीनं तुमची लाईफस्टाईल किती चांगली आहे कारण माणसानं आतापर्यंत बाह्यरंगच बदललेली आहे बाह्यरंग याला गोरं केलं हे सुंदर केलं प्लास्टिक सर्जरी करून 70 वर्षाचा म्हातारा 25 वर्षासारखं दिसू लागले ही सध्याची टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झालेली आहे आणि खरंच चांगली गोष्ट आहे 70 वर्षाची म्हातारी माणसं 25 वर्षासारखी दिसू शकतात ही बाह्यरंगानं पण निश्चितच अंतरंग ज्याचं परिवर्तन झालेलं आहे विचारांमध्ये ज्याचं परिवर्तन झालेलं आहे तोच खरा त्या भगवंताला प्राप्त करू शकतो लक्षात ठेवा नाही तर पात्रता नाही आपल्याला भगवत प्राप्तीची आणि असं सगळ्यांनाच नाही त्याला प्राप्त करता येत बहुनान जन्म ना म्हणते ज्ञान बनवान प्रबध्यते वासुदेव सर्वमिती महात्मा सुदुर्लभ गीतेमध्ये सांगतात असा कोणीतरी 1000 100 एखादा आहे ज्याला त्या भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान प्राप्त होतं प्रत्येकाला कळत नाही पण आपल्याला जर योगायोगानं एवढा चांगला हा सोहळा इथपर्यंत प्राप्त झाला असेल ना तर आपलं खरंच पुण्य म्हणावं लागेल बहुत सुकृताची जोडीन म्हणून विठ्ठली आवडी संत एकनाथ महाराज भगवंताकडे सांगतात देवा माझं मन तुझ्या चरणांवरती स्थिर राहू दे चरणांवरती समचरण दृष्टी देवरी साजरे तेथे माझे हरी काय राहो वृत्ती राहो कारण वृत्ती ही शाश्वत आहे ती निरंतर आहे त्यामुळे वृत्तीचं नाव घेतलेलं आहे चित्ताचं नाव बाकीच्या सगळ्या गोष्टी नाशिवंत स्वरूपाच्या आहे पण वृत्ती नाशिवंत नाही बरं का वृत्ती ही शाश्वत आहे त्यामुळे माझी वृत्ती तुझ्या चरणांवरती माझं मन तुझ्या चरणांवरती राहो हे देवा आणखीन काय मागू रे तुझ्याकडे तुझं नामस्मरण करणं हे आमच्या जीवनाचं साध्य आहे नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम पहिला मंडळ टाळी
नाम स्मरण हे देवा, माझं मन तुझ्या चरणांवरती स्थिर राहू. संसाराच्या व्यसनात आम्हाला कधी पडू देऊ नको. हा, कारण व्यसन हे फार वाईट राहतं. पण लक्षात ठेवा, व्यसनही दोन प्रकारचे आहेत. एक चांगलं व्यसन राहतं आणि एक वाईट व्यसन राहतं. जीवनाची बर्बादी करणारं वाईट व्यसन आहे. पण भगवत चिंतनाचं व्यसन जर आपल्याला लागलं, हरिनामाचं व्यसन जर आपल्याला लागलं आणि निश्चित या सत्संगाचं, या कथेचं, या कीर्तनाचं व्यसन जर लागलं ना, तर हे व्यसन आपल्या जीवनाचा उद्धार करणारं ठरतं. एवढं ध्यानात ठेवा. म्हणून तरुण अवस्थेमध्ये माझी विनंती असेल प्रत्येकाला, व्यसन लागून घ्या. व्यसन झालं पाहिजे, पण कोणत्या गोष्टीचं व्यसन करता याचं जरा भान ठेवा. ज्या गोष्टीनं आपल्या जीवनाची अधोगती, असं व्यसन काही कामाचं नाही. इकडे लक्ष द्या. ज्या गोष्टीनं आपल्या जीवनाची अधोगती, असं व्यसन काही कामाचं नाही. ज्या गोष्टीनं आपल्या जीवनाचा उद्धार आहे, असं व्यसन म्हणजे भगवत सेवेचं व्यसन प्रत्येकाला लागावं. समाज सेवेचं व्यसन प्रत्येकाला लागावं. गोसेवेचं व्यसन प्रत्येकाला लागावं. छत्रपती शिवरायांच्या विचारांचं व्यसन प्रत्येकाला लागावं. आणि हे व्यसन लागलं तरच खऱ्या अर्थानं आपला धर्म टिकणार आहे. धर्म टिकवण्यासाठी हे व्यसन लागलं पाहिजे तरुणांना. नाहीतर ती मला फार आवडत होती पण काही माझी झाली नाही, आयुष्य गेलं तिच्याकडं पाहत, असली व्यसन काय कामाची आहेत हो. ते झुरत बसतं. आज सध्याच्या काळात तरुणांची अवस्था आपण निरीक्षणात घेतली, लक्षात येईल. आत्ताची तरुण पिढीची अवस्था खऱ्या अर्थानं पाहायला गेलं लक्षात येईल. 10,000ची नोकरी तरुणांना करूशी वाटत नाही, 50,000ची नोकरी कोणी देत नाही. लग्न करायला गेला तर पोरीचा बाप त्या पोरामध्ये ते पाहण्याचा प्रयत्न करतो जे त्याला कमवण्यासाठी 50 वर्ष घालावी लागली. दिवस कसाही जातो, पण रात्रीचं अंथरुणावरती टेकलं ना टेकलं की करिअरचं टेन्शन राहते. आज मुलं कर्तृत्ववान आहेत, पण त्यांच्या कलागुणांची वाव आपल्या ध्यानात ठेवली पाहिजे. आणि निश्चित पालकांना सुद्धा माझी विनंती आहे, आज प्रत्येक पालक आपल्या आईबाप प्रत्येक पोरासाठी जमीन जायदाद संपत्ती इस्टेट कमावून ठेवतात. 4 रुपये कमी कमवले त्याच्या नावानं हरकत नाही. नाही मोठा बंगला, नाही मोठी गाडी आपल्याला त्याला घेऊन देता आली, हरकत नाही. पण संस्काराची शिदोरी कुठे पोरांना कमी पडू देऊ नका. कारण हे संस्कारच आज खऱ्या अर्थानं गरजेचे आहेत. आपल्या धर्माविषयीचे, आपल्या संस्कृतीविषयीचं ज्ञान आपल्या पोरांपर्यंत पोहोचवणं ही सध्याच्या काळाची फार मोठी गरज आहे. म्हणून निश्चित देवा, तुझं चिंतन करणं, तुझं भजन करणं हा मुळात संत सांगतात आमचा धर्म आहे. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, हा धर्म आहे संतांचा. मग हे नामचिंतन आमच्या जीवनात घडावं. पण कसं घडावं? संत समागम. कारण एकदा का संतांच्या संगतीचा आपल्याला श्रेय प्राप्त झालं ना, मग बाकी आपल्याला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही. कारण संत संगत ही फार महत्वाची आहे जीवनामध्ये, बरं का. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी, 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 बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, बिगड़ी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग अच्छी बनेगी, संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग नाच अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, कभी संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, तेरी हे मिळणं फार कठीण आहे बरं का.
ही साधनं ही सगळी गुणीजन कला आणि खरी अर्थाने एवढी कला संपन्न असणारी सर्व गुरुजन वर्ग प्राप्त होणं हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल. तेही महाशिवरात्रीच्या पर्ववरती संतांच्या संगतीमध्ये आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं आपण सोपं करू शकतो. त्यामुळे संतांच्या संगतीनं संत एकनाथ महाराज सांगतात, नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रमण. संत आम्हाला एका मार्गाने एका पंथानं चांगल्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही तेच मागायचंय, आमचंही ज्ञान तेच असलं पाहिजे, आम्ही त्याच पद्धतीनं त्या वृत्तीनं जगलं पाहिजे. देवा जीवनात आलोत, जन्माला आलोत, देह प्राप्त केलात, मग या देहानं या शरीरानं या इंद्रियानं इतर दुसऱ्या कोणाची सेवा नाही करायची. आम्हाला घेईन मी जन्मन याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुझ्या भक्तीकरिता हा देह प्राप्त झाला ना, मग ही इंद्रिय ही अवयव सुद्धाच तुझ्या साधनाकरिता तुला प्राप्त करण्याकरिता जगली पाहिजेत. माझ्या पायानं वारी घडली पाहिजे, ही 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 जबाबदारी तुझी आहे. लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारा एका भंगा सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. निश्चित त्याचं सानिध्य प्राप्त झालं ना की साधकाला भक्ताला काही टेन्शन घ्यायची गरज नाही पडत. आता तुझ्यावरती सर्व काही भार आम्ही दिलेला आहे. आमच्या पायानं तीर्थयात्रा घडावी आणि मुखानं भगवंताचं नाम यावं, हातानं तुझ्या नावाची टाळी वाजवावी, कानाला तुझं गुण ऐकू यावं आणि डोळ्यानं तुला तुझं स्वरूप पाहावं. ही सगळी जबाबदारी तुझी आहे. कारण या जगाचा करता तू आहे आणि याला पूर्णत्वाला नेण्याची ताकद फक्त आणि फक्त तुझ्यात आहे. दुसऱ्या कोणामध्ये ह्या सिद्धीला पोहोचवण्याची झालं पाहिजे. आणि ज्या निमित्तानं करतोय त्याचंही भजन झालंच पाहिजे की नाही. ज्या निमित्तानं करतोय, ज्या देवाच्या निमित्तानं करतोय ते भजनही झालं पाहिजे. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. अगदी 2 मिनिटांमध्ये कीर्तनाची होणार आहे आणि तालामध्ये अंतःकरणातून डोलून नाचून आपल्याला त्याची सेवा त्याचं भजन करायचंय बरं का. अजिबात कुणी कंजूसपणा करायचा नाही. हा, अंतःकरणापासून आपल्याला त्या भगवान शंकरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. कैलाश के निवासी नमो बारी बारी हो, कैलाश के निवासी नमो बारी बारी हो, कैलाश के निवासी नमो बारी बारी हो. आयो आयो शरण तुम्हारे प्रभु तारे तारे हो, आयो शरण तुम्हारे प्रभु तारे तारे हो.
चार्जिंग होती चार्जिंग. या शिवरात्रीला केली म्हणजे पुढच्या शिवरात्रीपर्यंत टेन्शन नाही. चला देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दे. नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. आमच्या अंतकरणामध्ये इतर विषयांचा भ्रम न येता दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी अशा प्रकारचा भाव संत एकनाथ महाराज म्हणतात. निश्चितच आपल्या सर्वांचं अंतकरण एवढे निर्मळ असावं आणि भगवंताकडे मागताना एकच वरदान मागावं, एकच मागणं मागावं. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचं ध्यान दे, कंठामध्ये ताल दे. संगीताचं ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गुण गाता यावे पैसे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कावदेनो अशी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. गळ्यामध्ये माळ दे. गळ्यात महाराज सांगतात तेव्हा दुसरं काय मागणार आहे. आज कीर्तनरूपी सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झाली, महाराष्ट्रात ख्यातनाम असणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं कीर्तनही सुंदर पद्धतीचं ज्यांचं ऐकायला प्राप्त होतं, आमच्या आदरणीय भगिनी असणाऱ्या, महाराष्ट्रातील स्वर कोकिळा असणाऱ्या आमच्या राणीताई दौंड, एकदा जोरदार टाळी वाजवा. राणीताई फार मनापासून धन्यवाद बरं का. आम्ही दोघी एकाच वयाच्या बरं का. हां, आणि आमच्या मोठ्या बहीण म्हणून त्या आहेत आणि खरंच एवढा सूरकंठ एवढा गोड भगवंतानं दिलेला आहे. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं तंतोतंत आणि खरंच आमच्या दोघींच्याही मोठी बहीण असणाऱ्या महाराष्ट्रातील गान कोकिळा म्हणून आमच्या आदरणीय हरिभक्तीपारायण गायत्रीताई घाडी, एकदा जोरदार टाळी वाजवा. आमच्या गायत्रीताईंसाठी खूप मनापासून धन्यवाद. जेव्हा ही स्त्री शक्ती उभी राहते ना माझ्या पाठीशी, टेन्शनच घेत नाही, मी घाबरत नाही बरं का. फार गोड साथ मिळाली. त्याचबरोबर आमच्या बंधुस्थानी असणारे सुंदर असा महाराष्ट्रातील सुंदर असा आवाज आदरणीय गोरक्ष महाराज गीते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गीते महाराज तुमचेही धन्यवाद. त्याचबरोबर मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ, तालमणी मृदुंगमणी आपण ज्यांना म्हणू शकतो, आमच्या बंधुस्थानी असणारे आणि खरंच होते. पण खरी सुरुवात इथून पुढं झालेली आहे आणि खरंच भगवान शंकरांनी त्यांच्या जीवनात सुख समृद्धी देव हीच भगवत चरणी प्रार्थना करेन. हरिभक्ती परायण आळी वाजवा केदार महाराजांसाठी सुद्धा. त्याचबरोबर या ठिकाणी विनीकरिताई असतील आणि या सर्व वारकरी विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी टाळाची मृदुंग पाऊलांची साथ या ठिकाणी या सर्व वारकरी विद्यार्थ्यांनी दिलीत. खूप मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज असतील. माऊली महाराज तुमचंही खूप मोठं धन्यवाद बरं का. इथपर्यंत हे सर्व आयोजन किंबहुना नियोजनाचा सर्व भार असतो आणि ही सर्व मंडळी फार आग्रहानं इथपर्यंत बोलावतात बरं का. त्याचबरोबर ज्यांच्या आयोजनातून ज्यांच्या विचारातून आपण इथपर्यंत उपस्थित आहोत, आदरणीय हरिभक्ती, आता हरिभक्तच म्हणावं, या ठिकाणी जी ही सेवा उत्पन्न करून देतो त्यांनाही हरिभक्तच म्हणावं. आदरणीय रवी महाराज असतील. रवी दादा तुमचंही मनापासून धन्यवाद. रवी दादांचं जोरदार टाळी वाजवून या ठिकाणी पोहोचेल. निश्चितच या ठिकाणी हे प्राप्त होणं एवढं सोपं नाही, हे सर्व घडवणं सोपं नाही आणि इथपर्यंत चांगलं आयोजन इथपर्यंत करताना तुम्हाला उभ्या गावाची या ठिकाणी चांगली साथ मिळते. अशीच सर्व गावकऱ्यांची चांगली साथ, असं चांगलं मार्गदर्शन प्राप्त होत राहो आणि असा उत्तर या ठिकाणी महाशिवरात्रीचा आपला हा उत्सव वाढत राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. त्याचबरोबर कॅमेरामॅन दादा असतील तुमचंही धन्यवाद आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच जाता जाता एक विनंती करेन प्रत्येकाला, आपण धर्मासाठी जागा, कारण सध्याच्या काळामध्ये आपण धर्म टिकवणं हे गरजेचं झालेलं आहे. कसा धर्म टिकवता येईल? घरात आई आणि गोठ्यात गायीची सेवा करा. आपले संस्कार आणि आपला धर्म आपल्या लक्षात आला पाहिजे. कसा धर्म टिकवता येईल? घरामध्ये आई आणि गोठ्यात गायीची सेवा करा. मी स्वतः गोसेवक आहे, या कारणानं तुम्हाला आग्रह करेन.
एक तरी खिलार गाई, गावरान गाई म्हणा, खिलार गाई म्हणा, एक तरी खिलार गाई आपल्या घरी असलीच पाहिजे आणि तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. मी स्वतः गोसेवक आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल यांची आम्ही सेवा करतोय. इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला जरी तुम्ही सर्च केलं रुक्मिणी खिलार गोशाळा पाहायला मिळेल. आवर्जून पहा आणि आवर्जून एक तरी गोमातेची सेवा आपल्या जीवनामध्ये कराच करा, कारण गाई ही आपली दुसरी आई आहे. या अनुषंगानं सांगेन प्रत्येकानं गोमातेची सेवा करा. अधिकच न बोलता वेळ झालेली आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वावरती सुरू असलेला हा सोहळा सर्वच ग्रामस्थ कुक्षे ग्रामस्थ आयोजक नियोजक आणि सर्वच उत्सव कमिटी सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद. एकदा तरुण बांधवांसाठी सुद्धा जोरदार ताली, कारण सर्व तरुण बांधव मागाशी हरिपाठ काय सुंदर झाला हो, काय सुंदर. स्वर्ग हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा अनुभव या हरिपाठाला आपल्या पाहिल्यानंतर येतो. विविध ठिकाणचे मृदुंगमणी, विविध ठिकाणचे गायनाचार्य, पंचक्रोशीतून ही सर्व मंडळी इथपर्यंत पोहोचतात आणि खरंच हा उत्सव तिथपर्यंत भगवंताच्या चरणांवरती अर्पण करतात. सर्वांचंच मनापासून धन्यवाद. तसेच माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज साळेकर त्यांचंही मनापासून धन्यवाद. ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. माझ्या समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही धन्यवाद. आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज भगवंताकडे मागतात, देवा माझं मन तुझ्या चरणांवरती लीन व्हावं, लागून राहावं. इतर व्यसनामध्ये ते पडून देऊ नकोस. आमच्या अंतःकरणामध्ये इतर भ्रम निर्माण होऊ देऊ नकोस. त्याचाच अर्थ की आमचं मन शुद्ध राहू दे, पवित्र राहू दे. खरी अर्थानं याच्यापेक्षा आमचं काही सुद्धा वेगळं मागणं नाही. मोठ्याचं कौतुक शेवट करतात, मोठ्याचं कौतुक शेवट. अजून त्यांची साथ सुरू आहे बरं का, त्यामुळे शेवटी म्हणलं त्यांचं कौतुक करावं. सुंदर अशी ऑपरेटिंग सिस्टीमची साथ या ठिकाणी दिली. दादा तुमचंही मनापासून धन्यवाद. निश्चित या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाचे योग येतात. बॉक्स मॉनिटर इतर सर्व काही व्यवस्थित राहतं, पण बटणं फिरवणं ही सगळ्यात मोठी कला आहे. ते ऑपरेटिंगही व्यवस्थित आणि दादांनी सुंदर अशी ऑपरेटिंग दिली. तुमचं मनापासून धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. या ठिकाणी धावपळ आहे, कीर्तनाचे सकाळ संध्याकाळचे योग, त्यामुळे थोडीशी आवाजाची या ठिकाणी, पण मला वाटतं या साऊंड सिस्टीममुळं तेही इतकं नाही निदर्शनास येऊ शकलं. त्यामुळे त्यांचं धन्यवाद. पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. श्री संत एकनाथ महाराज सांगतात, देवा याच्यापेक्षा काय वेगळं मागणं आहे, आमचं मन स्थिर ठेवावं. यातच आमचं सर्व काही आलं अभंगाच्या शेवटच्या. अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही
नको देवा वावगाचे वावगाचे हे वावगाचे आ हा बाबूगाजी ब्रह्म नको देवा बाबूगाजी ब्रह्म नको देवा बाबूगाजी झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड देवे उडविले पोड देवे उडविले पोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड बाबाची नको या ठिकाणी श्री भगवान शंकरांच्या सेवेवरती आपण सर्वजण इथपर्यंत आहात आणि निश्चितच फार सुंदर शिवमंदिर आपल्या या गावामध्ये आहे आणि गोड अशा प्रकारचं आयोजन करून तुम्ही सर्वजण या ठिकाणी शिवभक्त सर्वजण अंतकरणानं त्यांच्या चरणांवरती लीन होत आहे. मनापासून धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी पुन्हा सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय